नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रतिमा, सायली आणि इकडे रविराज निघालेले आहेत, कारण अपघाताचं रिक्रिएशन करायचं आहे असं सायलीनं ठरवलेलं आहे. त्यासाठी पूर्णाजीची परमिशनही मिळालेली आहे. आणि आता प्रियाने काही फोन उचललेला नाही, तिने व्यवस्थित बोललेली नाही आणि प्रतिमा सायलीशिवाय गाडीत बसणार नाही असं रविराजला वाटतं. म्हणून आता हे तिघंजणच निघालेले आहेत. आणि त्यानंतर जाताना सगळं अगदी ठरलेलं होतं त्या पद्धतीने सायलीनं रडायची ॲक्टिंग केलेली. त्याचबरोबर प्रतिमा पूर्णाजीकडे पाहत होती. पूर्णाजीने पण सावकाश सांगितलेलं. आणि जाताना सायलीलाही आठवू लागतं की छोटी तन्वी मागं फिरून ते खेळणं हातात होतं, ती बाय बाय करत होती, प्रतिमा बाय करत होती. ह्या गोष्टी प्रतिमालाही आठवू लागतात, सायलीलाही आठवू लागतात. खरं तर एकाच वेळेस दोन गोष्टी घडत असतात, त्या म्हणजे इकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर सायली दोघींचीही स्मृती परत येत असते. ज्या गोष्टी प्रतिमासोबत घडलेल्या आहेत त्याच गोष्टी पुन्हा घडत आहेत, सायलीसोबत घडत आहेत. ते आत्ता त्यांना प्रतिमासोबत करायचं होतं, पण ते सायलीला जाणवत आहे, तिच्यासोबतही होत आहे. इकडे रविराजने गाडी स्टार्ट केलेली आहे आणि निघालेले आहेत. आणि त्याच मंदिराच्या दिशेला हे तिघंही चाललेले आहेत. तिघंही जात आहेत, त्या मंदिराच्याच बाजूने जात आहेत. आणि सायली जोरात किंचाळते, सायली जोरात ओरडते आणि त्याच वेळी धक्का बसतो, कारण रविराज आणि इकडे प्रतिमा दोघंही पुढे असतात. सायली जोरात ओरडते, इकडून प्रतिमा जोरात ओरडते. सायली म्हणते की बाबा थांबवा, इकडून प्रतिमा म्हणते की तन्वी 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 बाळा तन्वी बाळा असं म्हणत प्रतिमाही बोलत आहे. आणि त्याच वेळी आता पाठीमागून टेम्पो यायला लागलेला आहे आणि प्रतिमा जी बोलत नव्हती तिला तिची लहानपणीची तन्वी आठवलेली आहे आणि ती जोरात किंचाळलेली आहे. त्याचबरोबर सायलीही किंचाळलेली आहे की आई. तेव्हा रविराजला धक्का बसतो की नक्की काय आहे हे सगळं. आता प्रतिमाची वाचा परत आलेली आहे, ती ओरडलेली आहे आणि तिला तिचा भूतकाळ आठवलेला आहे, तिची मेमरी परत आलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.